नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप खूप स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे आपल्या चॅनलवरती सगळ्यात पहिल्यांदा व्हायरल गेलेली रेसिपी, ती म्हणजे हरभरा डाळीची चटणी, आणि जी की तुम्हा लोकांना खरंच खूप जास्त आवडली होती. आणि आज मी ही रेसिपी पुन्हा करत होते, मग म्हटलं की ही रेसिपी पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करावी. आणि या रेसिपीचा एक प्लस पॉईंट सांगायचं म्हटलं की ही रेसिपी बघा खूपच कमी वेळात तयार होते आणि खायला अतिशय चटपटीत अशा पद्धतीची लागते. तर यासाठी काही नाही, इथं मी हरभरा डाळ जी आहे, तर इथं मी एक अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली आहे आणि याला मी एक 4 ते 5 तास पाण्यामध्ये व्यवस्थित असं भिजत ठेवलं होतं. आणि त्यानंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे ओलं खोबरं. तर इथं आपल्याला ओलंच खोबरं वापरायचं आहे, जेणेकरून या चटणीला बघा खरंच खूप छान अशी टेस्ट येते, थोडीशी गोडसर देखील. आणि आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे ती म्हणजे हिरवी मिरची. तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये हिरवी मिरची जी आहे ती घालू शकता. आणि पुन्हा मी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. आणि पुन्हा यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे थोडंसं सेंधव मीठ. पुन्हा साधं मीठ देखील मी यामध्ये थोडंसं घातलं आहे, जेणेकरून ही चटणी बघा खरंच खूप छान चटपटीत अशी होईल. आणि हे सगळं साहित्य आपल्याला यामध्येच घालायचं आहे. आणि इथं बघा माझं थोडंसं जिरं घालायचं राहिलं होतं, ते मी आता यामध्ये घातलं आहे एक अर्धा चमचा. आणि त्यानंतर अगदी 1-2 चमचे इतकं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, याला मी व्यवस्थित असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. तर हे सगळं मिश्रण मी या बाउलमध्ये काढून घेते आहे. आणि त्यानंतर या चटणीला खूप छान चटपटीत अशी चव यावी, यासाठी यामध्ये मी घालते ते म्हणजे 1-2 चमचे दही. दही थोडंसं आंबटसर असेल तरी देखील चालेल, याने चटणीला खरंच खूप छान चटपटीत अशी चव येईल. तर इथं मी एक 2 ते 2.5 चमचे दही यामध्ये घातलं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि आता इथं आपली चटणी तर तयार आहे, आता फक्त याला तडका देण्याचा बाकी आहे. तर त्यासाठी इथं बघा मी पॅनमध्ये 1-2 चमचे तेल गरम केले. तेल कडकडीत असं गरम झालं की आता यामध्ये घालूयात मोहरी, जिरे आणि थोडासा हिंग देखील मी यामध्ये घातला आहे. त्यानंतर फ्रेश असा कढीपत्ता इथं माझ्याकडे होता, तो देखील मी यामध्ये घातला आहे. आणि मस्त अशी फोडणी तयार आहे. आता या चटणीवरती ओतून घेऊयात. तर अगदी 5च मिनिटांमध्ये इथं आपली ही चटणी तयार आहे. तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता. चला तर मग रेसिपी कशी वाटली तर ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.